नमस्कार मंडळी, वेलकम बैक टू एंकर माधुरी सांची ब्लॉग अगेन। और आज मैं आई हूँ एलोरा हेरिटेज में हल्दी एंड संगीत होस्ट करने के लिए। और आज का ये ब्यूटीफुल सा इवेंट जिन्होंने ऑर्गेनाइज किया है वो है इजी इवेंट्स एंड सर्विसेज एंड आई विल लेट यू नो एवरीथिंग। सो जस्ट लुक एट दिस ब्यूटीफुल सेटअप। आई एम सो मच एक्साइटेड टुडे बिकॉज आज मैं बहुत सारे गेम्स लेने वाली हूँ, बहुत सारे डांसेस होने वाले हैं। और ये जो प्लेस है ये काफ़ी ज़्यादा सुंदर है, तो थोड़ा बहुत मैं इसका आपको रिव्यू भी दे दूंगी, व्यू भी दिखा दूंगी कि होटल एग्जैक्टली यानी ये रिसोर्ट कैसा है। दिस इज सो ब्यूटीफुल बट स्टिल जितना भी टाइम मुझे मिलता है आई गोना शो यू एवरीथिंग। सो स्टे ट्यून्ड, वॉच टिल द एंड। थैंक यू। नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा बिन। हंसते रहो आप हजारों के बीच में, जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में। नमस्कार मंडळी, मी अँकर माधुरी सांची। थैंक यू सो मच। तुम्हारा सगळ्यांसोबत खूप ओके, मजा आली। सो लेट्स स्टार्ट टुडेज व्लॉग विदाउट एनी फर्दर डिलेज। सो मैं वहाँ पे पहुँची थी अराउंड 4 o'clock एंड देन वहाँ पे ग्रूम की एंट्री होने वाली थी। आई थॉट आई गॉट लेट बट नाही, मला बिलकुल लेट नव्हतं झालं। मी एकदम करेक्ट टाईमवर तिथे पोहोचले होते। जसेच मी डोरवर होते तिथे मला ग्रूम दिसले विथ हिज फैमिली। ही वॉज एंटरिंग आणि बारात का स्वागत वहाँ पे चल रहा था। एंड जस्ट लुक एट दिस एव्हरीथिंग। इथे आमचे जे इव्हेंट प्लॅनर आहे राहुल, ते छान प्रकारे सगळ्या मंडळींना समजावून सांगत होते की तुम्हाला काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे अँड ऑल दॅट स्टाफ। कारण इव्हेंट हा शब्द खूप छोटा आहे परंतु त्याच्या मागे लागणारी मेहनत आणि कसरत खरंच खूप जास्त मोठी आहे। आणि मेन म्हणजे ऑथेंटिक असायला हवं, एथनिक असायला हवं, आपल्या फॅमिलीला सूट होईल अशा प्रत्येक गोष्टी असायला हव्या। या सगळ्या गोष्टींची काळजी मात्र आपल्या इझी इव्हेंट सर्व्हिसेस घेतं। सो जस्ट लुक ॲट दिस। आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन फॅमिलीचा हा हळदीचा सोहळा आणि संगीत रजनीचा प्रोग्राम होता। सो त्यानिमित्तानेच हे सगळं सुंदर असं भव्य दिव्य देखावा आणि भव्य दिव्य हे डेकोरेशन होतं। सो आई वॉज सुपर डुपर एक्साइटेड बिकॉज सबसे पहले हल्दी कार्निवल में होस्ट करने वाली थी एंड उसी के बाद होने वाला था संगीत। सो आई वॉज सुपर डुपर एक्साइटेड फॉर हल्दी। और यहाँ पे बारात आई थी एंड ऑलमोस्ट 1 से 2 घंटे और बचे थे। लाइक प्रोग्राम बहुत लेट स्टार्ट हुआ था। सो इट वॉज फन एक्चुअली। डांस करेंगे अपना दूल्हा रात। ओके, सो वहाँ पे बारात स्वागत चल रहा है, ग्रुप आया है। एंड नाउ लेट्स चेक दिस आउट। यहाँ पे होने वाली है हल्दी। सो बारात का स्वागत ऑलमोस्ट यहाँ पे हो चुका था आणि लॉन इतका भव्य दिव्य होता ना, खरंच खूप छान वाटत होतं सगळं काही बघून। अँड लुक ॲट दिस ऑर्गॅन्झा फ्लावर्स विच इज माय मोस्ट फेवरेट। आणि DIY करून देखील ही फ्लावर्स बनवली जातात। सो ॲक्च्युली मी माझा एक मेहंदीचा व्लॉग ऑलरेडी होस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला असे फ्लावर्स दाखवले होते। वेल लुक ॲट दिस ब्युटिफुल डेकोरेशन। एव्हरीथिंग इज डेकोरेटेड बाय इझी इव्हेंट्स अँड सर्व्हिसेस बाय राहुल। राहुलची डिटेल्स अर्थात त्याच्या इव्हेंट कंपनीबद्दल आणि त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सो दॅट तुमच्या घरी देखील कुठलं फंक्शन असेल, हळदी असू द्या, बर्थडे असू द्या किंवा कुठलाही इव्हेंट असू द्या, तुम्ही डायरेक्टली त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप छान आणि अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्हाला खूप धम्माल आणि खूप कम्माल डेकोरेशन्स ते करून देतात। सो दिस इज द ब्युटिफुल प्लेस। जर तुम्हाला देखील या प्लेसवरती तुमच्या फॅमिली मेंबरचा कुठलाही फंक्शन करायचा असेल, स्पेशली हल्दी, संगीत, वेडिंग, सो आय गेस दिस प्लेस इज सो गुड। क्या बात है, मस्त।
वाओ ब्यूटीफुल, क्या बात है, मस्त. अंडर द ट्री, मस्त. मस्त. हॅलो एव्हरीवन. सो आज आपण आलो आहोत एल्लोरा हेरिटेजमध्ये आणि आज मी होस्ट करणार आहे हळदी आणि संगीत संध्या. आणि हा ब्युटिफुल इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे ते आहे इझी इव्हेंट्स अँड सर्व्हिसेस. तुम्हाला दाखवते मी. राहुलची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि आपले ब्राईड आणि ग्रूम आहे यशोदा आणि ओंकार. यांचा आज सुंदर असा संगीत आणि हळदीचा प्रोग्राम इथे होणार आहे. हा सुंदर असा हळदीचा सेटअप आहे. सगळे सेटअप मी तुम्हाला दाखवणार आहे. हळदीचा सेटअप, दिस इज सिटिंग अरेंजमेंट्स आणि हा लॉन खूप जास्त सुंदर आहे. सो आपण लवकरच बघणार आहोत संगीत संध्याचा सेटअप देखील. त्यापूर्वी हा ब्लॉग कंटिन्यू बघा. थँक्यू. हो, आपल्यासोबत आहेत राहुल, जे आपले इझी इव्हेंट प्लॅनरचे सर आहेत, ओनर आहेत. त्यांना आपण विचारूयात की आजचा त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, आजचा हा सुंदर असा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला आहे त्याबद्दल. सगळी तयारी तर झालेली आहे. आता सर्वात पहिला हळदीचा फंक्शन आहे, त्यानंतर दुसऱ्या लॉनमध्ये संगीत आहे, उद्या सकाळचं लग्न आहे. तर सगळी तयारी झालेली आहे. बाकीची धमाल तुम्हाला आता पुढे दिसेलच मॅडमच्या ब्लॉगमधून. थँक्यू. थैंक यू. सो इवेंट और इवेंट के साथ चाय, दिस इज कंपल्सरी. सो चाय इज वेरी वेरी इंपॉर्टेंट फॉर मी एज आई एम चाय लवर. सो लुक एट माई दीज क्लासिक शूज जो कि मैंने एक वेबसाइट से ऑर्डर करे हैं. दिस इज़ वन ब्रांड एंड वेरी वेरी ब्यूटीफुल. मतलब अगर आपको अफोर्डेबल रेट में अगर कुछ चाहिए तो भैया ये शूज़ से बेस्ट और कुछ भी नहीं हो सकता है. सो आई जस्ट लव इट. इसमें आपको बहुत सारे वेरिएशंस मिलने वाले हैं. यू कैन ऑर्डर दिस अगर आपको चाहिए तो. लिंक मैं डिस्क्रिप्शन में दे दूँगी. दिस इज़ अ रेस्टोरेंट. दिस इज़ ऑल्सो रेस्टोरेंट और दिस इज़ द प्लेस वेर आई गोना होस्ट हल्दी. सो वेरी वेरी ब्यूटिफुल प्लेस. लेट्स चेक इट आउट कि रेस्टोरेंट अंदर से कैसा है. सो दिस इज़ रेस्टोरेंट and the sitting arrangements and everything so beautiful. Just look at this. आणि मला वाटतं ॲक्च्युली हे मार्बल टाईपमध्ये आहे. दिस इज ॲक्च्युली वुडन ओनली, नॉट मार्बल, बट वेरी वेरी क्लासी. सो दिस इज़ देयर ब्यूटिफुल रेस्टोरेंट और आपको यहाँ पे काफ़ी सुंदर सिटिंग अरेंजमेंट्स भी मिल जाएगी. सो आई गेस दिस प्लेस इज़ गुड. Let me show you now bahar ka lawn where I'll gonna host haldi, and then later on I'll gonna show you sangeet wali place. So this is the place where I'll gonna host haldi. Now let me show you the place where I'll gonna host sangeet night. So this is that beautiful lawn and let me show you कि यहाँ पे ग्रूम की बारात and all that stuff is going on. लाईक उनकी बारात आई है आणि खूप छान त्यांचं स्वागत इकडे सुरू आहे. आणि त्यानंतर लगेचच इकडचा लॉन तुम्ही बघू शकता. इकडे आपण होस्ट करणार आहोत संगीत रचनी. आणि इकडे मी तुम्हाला आता दाखवते आहे. हे जरा सगळं तुम्हाला अगदी उजाड वाटतं बट रात्री लायटिंग्समध्ये खूप जास्त सुंदर दिसणार आहे. आपल्या सूर्याला भेटून घ्या. अँड देन दिस इज द प्लेस where I'll gonna host संगीत संध्या. This is the stage जहाँ पे hosting होगी और dances होंगे. Setup is going on and very very beautiful venue. वहाँ पे food stalls लगाए जाएंगे and ये जो beautiful सा इवेंट है, ये जो फूड ऑर्गेनाइज जिन्होंने किया है उनका नाम है निमंत्रण केटरर्स एंड इवेंट्स. सो बहुत अच्छी अरेंजमेंट्स भी उन्होंने की है. यहाँ पे स्वीट डिश जो भी रहेगी वो लगने वाली है. यहाँ पे भी बाकी का जो फूड रहेगा वो लगने वाला है. सो बेसिकली दिस प्लेस इज़ वेरी वेरी ब्यूटीफुल. मतलब अगर आप अपने फैमिली मेम्बर के लिए कोई अच्छी जगह देखना चाहते हो सो आई गेस दिस इज़ द बेस्ट प्लेस फॉर वेडिंग या एनी ओकेजन. सो दिस इज़ द प्लेस. So I really like this place. This is very very beautiful. सो सुंदर असं हे हॉटेलचा देखावा होता. म्हणजे एंट्रन्स म्हणजे अगदी बाप्पांच्या आशीर्वादाने सुरुवात होती आणि खूप आर्टिस्टिक सगळ्या गोष्टी अशा वाटत होत्या. खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे हा.
म्हणजे आय गेस फॅमिली फंक्शन जर तुम्हाला करायचे असेल तर दिस प्लेस इज ॲक्च्युली वर्थ इट. तुम्हाला व्ह्यू देखील भेटून जाईल डिफरंट आणि एक हेरिटेज जवळ देखील आहे आणि खूप सुंदर ॲम्बियन्स इथला आहे. मन लागतं आणि छान असं वाटतं, प्रसन्न असं वाटतं. इथले कॉटेजेस पण खूप खूप अप्रतिम आहे. तुम्हाला मी इकडे आज सगळं एक्सप्लोर करवणार आहे. सो वॉच टिल द एंड. जाएंगे, जस्ट लुक एट दिस एंड आई गेस रूम्स भी बहुत ही सुंदर है इनके. इन्होंने अभी काफ़ी अच्छा ढोल बजाया है. सो यस, दीज आर द कॉटेजेस. सो कॉटेजेस के सामने आपको ये स्विंग भी मिल जाएगा, सो यू कैन चिल इट आउट. देन काफ़ी ज़्यादा ह्यूज प्लेस है ये. जैसे कि मैंने बोला कॉटेजेस है, कॉटेजेस के बाहर चेयर भी रखे गए हैं सो दैट आप बाहर बैठ के भी इंजॉय कर सकते हो आपका गाला टाइम. एंड देन इसी के एग्जैक्ट सामने आपको लॉन देखने को मिल जाएगा. देन लुक एट देम, ब्यूटीफुल फैमिली. एंड देन यू कैन इंजॉय स्विंग ऑल्सो हियर. सो आई गेस दैट साइड हमारे ग्रूम एंड ब्राइड है, दे आर गेटिंग रेडी. सो यस, आई गेस मैंने काफ़ी एरिया आपको दिखा दिया है, कवर कर लिया है काफ़ी सारा एरिया. सो दिस इज़ द ब्यूटीफुल प्लेस एंड ऑल्सो ये भी आई गेस रूम्स ही है. दिस इज़ मे बी VIP रूम्स. स्पेशलिटी ऑफ दीज रूम्स, यहाँ पे स्नेक प्लांट्स आपको देखने को मिल जाएंगे जो कि बहुत ही प्यारे लगते हैं. एंड या, दिस इज़ फॉर इट. सो आई होप आपको शॉर्ट एंड स्वीट में मैंने आपको पूरा कॉटेजेस, होटल, रेस्टोरेंट, लाइक यू नो यहाँ का सब मतलब लाइक दिखा दिया आपको सारी चीज़ें यहाँ की. तो आपको अच्छी लगी होगी, होप सो. कमेंट सेक्शन में ज़रूर बोल देना कि आपको एलोरा हेरिटेज कैसा लगा. वेल, मुझे सबसे ज़्यादा अगर कुछ अच्छा लगा है ना, सो लेट मी शो यू होटल के लाइक यू नो कॉटेजेस के सामने आपको ये सुंदर से जो स्विंग्स मिल जाते हैं झूला झूलने के लिए. सो दिस इज़ द बेस्ट कॉम्बिनेशन. आणि छान अशा गप्पा देखील आजीबाई मारतात बघा, तिकडे एक छान असा गप्पा मारतायत. सो येस, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल प्लेस. दीज आर VIP कॉटेजेस आणि सुंदर असं झाड इकडे आहे. तुम्हाला मी इथला नाईट व्ह्यू देखील दाखवणार आहे. सो वेरी वेरी ब्यूटीफुल प्लेस. यहाँ पे आपको VIP कॉटेजेस मिल जाएंगे. यहाँ पे लॉन है, लॉन के एग्जैक्ट पीछे आपको दूसरे कॉटेजेस मिल जाएंगे. एंड दिस इज़ द प्लेस जहाँ पे आई गोना होस्ट हल्दी. यहाँ पे भी आपको सुंदर प्लांट या सुंदर जो ट्री है, एक सुंदर असं झाड आहे आणि त्या झाडाच्या पारंब्या देखील आहे. आणि त्या झाडाला पारंब्या म्हणून तर एक्झॅक्टली काही काही ठिकाणी तर लाईटिंग देखील लावण्यात आलेली आहे. असं खूप सुंदर असं क्रिएशन आहे, नेचरच्या अवतीभवती आहे. सो आय गेस दिस प्लेस इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल इफ यू आर सर्चिंग समथिंग गुड फॉर युअर फॅमिली. दिस फ्लावर इज रिअली स्पेशल, कारण तुम्ही त्याला बघू शकता किती छान प्रकारे ते लाइटिंग आहे आणि किती सुंदर ते खुलत आहे आणि खुलताना खूप छान वाटत आहे. सो डेकोरेशनमधला हा पार्ट सगळ्यात जास्त सुंदर होता आणि ट्रस्ट मी खूप छान आणि क्लासी वाटतं माहिती का. छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंग खूप जास्त महत्त्वाची असते इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. सो दिस इज सो ब्युटिफुल. आणि इकडे हळदीची सुरुवात झाली होती, अर्थात आपल्या ब्राईड आणि ग्रूमची धमाकेदार एंट्री इकडे झाली होती. आणि ट्रस्ट मी हे कपल खूप गोंडस क्यूट आहे आणि खूप छान आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे हे कपल आहे. आणि विशेष म्हणजे हे सुंदर असं दाम्पत्य फक्त एक सुंदर असं दाम्पत्य नसून हे दोघंही अगदी फेमस ॲक्टर्स आहे आणि ते इतके छान दिसत होते ना दोघं एकमेकांसोबत. खूप छान वाटत होतं त्यांना बघून. रिअली म्हणतात ना ती देव जोड्या वरतूनच बनवतो आणि अगदी ही जोडी मनाला भावणारी आहे. खूप छान आहे. देवाने खूप खूप भरभरून आशीर्वाद द्यावा यांना हीच विनंती आहे. एंड सबसे बढ़िया बात इसमें थी फैमिली की, क्योंकि सारी की सारी फैमिली भाई इनकी बहुत कमाल धमाल आणि मज्जा मस्ती करणारी आहे. खूप फन लविंग फॅमिली होती, त्यामुळे
हा इव्हेंट होस्ट करायला देखील खूप मज्जा आली. आणि कसं असतं ना की जोडपं देखील हॅपनिंग असलं ना की इव्हेंट होस्ट करायला फार मज्जा येते बरं का. खूप छान आणि सुंदर हे जोडपं आहे आणि सोबतच ही फॅमिली देखील इतकी छान सपोर्टिव्ह होती ना, त्यामुळे इकडे जे पण गेम मी घेतले त्यामध्ये देखील खूप जास्त मज्जा आली. खूप शॉर्ट आणि स्वीटमध्ये मी हा हळदीचा इव्हेंट होस्ट केला होता. बट खरं सांगू तर शॉर्ट आणि स्वीटमध्येच खूप जास्त मज्जा आली आहे. आणि मला हळदी होस्ट करायला नेहमीच आवडतं, कारण हळदीमध्ये खरंच खूप मज्जा येते बरं का. म्हणजे आपण गेम्स खेळू शकतो, एकमेकांसोबत डान्स करू शकतो आणि हल्ली तर खूप जास्त प्रचंड ट्रेंड आहे सगळीकडे की फुलोवाली हळदी. म्हणजे आपण जी पूर्वी हळदी खेळायचो ना, ज्याच्यामध्ये एकमेकांना अगदी घासून घासून हळदी लावायचो की ती हळदी निघलीच नाही पाहिजे आणि इतकं म्हणजे मज्जा करायचो ना, खूपच छान वाटायचं. बट आता नवीन ट्रेंड निघला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फुलोवाली हळदी खेळणार, कारण ब्राईड आणि ग्रूमला मेकअप देखील असतो आणि ती हळदी लवकर निघत नाही. पण तसं पाहिलं तर हळदीचा ग्लो हा नॅचरल ग्लो असतो. बट स्टिल हल्लीच्या ट्रेंडच्या हिशोबाने इट इज़ ऑल परफेक्ट एंड आई ऑलवेज बिलीव कि ट्रेंड के साथ थोड़ा बहुत चेंज होना इज़ मैंडेटरी. सो फूलों वाली हल्दी में भी बहुत ज़्यादा मज़ा आता है जब फूलों की बरसात होती है. हाय फोटोशूट कितने क्लासी आते हैं. सो इकडे भरपूर गंमत अशी झाली होती की एक गेम घेतला होता मी आणि ज्याच्यामध्ये ब्राईड आणि ग्रूमला सिलेक्ट करायचं होतं की कोण विनर आहे. आणि या गेममध्ये खूप जास्त मज्जा आली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि भरभरून प्रतिसाद दिला. स्पेशली हे आजी बाबा मला खूप आवडले. खूप छान जिवलग, म्हणजे एक असतं, एक तुम्हाला बघूनच असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं, तसे हे सुंदर असे आजी बाबा होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आम्ही स्मॉल ॲक्टिव्हिटीज केल्या, कारण इव्हेंटला अगदीच लेट झालेलं होतं. ऑलमोस्ट 3 आवर्स इव्हेंट लेट होता. 3 to 4 आवर्स ॲक्च्युली लेट होता. सो दॅट आम्ही असं डिसाईड केलं होतं की आम्ही शॉर्ट आणि स्वीट फंक्शन करायचं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ब्राईडची सिस्टर्स, नंतर ब्राईडचे जिजाजी ते आले, नंतर ब्राईड ग्रूमचे आईवडील आले, काका काकू आले, ब्राईड आणि ग्रूमचे फ्रेंड्स आले, आत्या आजी आले, आत्या मावशी आले. एव्हरीबडी केम आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या पार्टनरसोबत छान प्रकारे डान्स केला. या मुमेंट्स आम्ही कॅप्चर केल्या आणि याच्यासोबतच फुलांची शॉवर देखील केली, सो दॅट की सगळं अगदी छान प्रकारे होईल आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं. आणि ॲक्च्युली कॉपीराईट क्लेममुळे मी गाण्यांचा बॅकग्राऊंडमधला व्हॉईस ॲक्च्युली काढून टाकला. बट आय गेस तुम्ही हुक स्टेप बघून तुम्हाला कळालंच असेल की देसी व्हॉईसवरती ग्रूम आणि ग्रूमच्या फ्रेंड्सने खूप धमाकेदार डान्स केलेला आहे आणि खरंच खूप छान डान्स करत होते दोघंही. आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असतो लग्नामध्ये फ्रेंड्सचा. सो दोघांच्याही फ्रेंडने खूप छान प्रकारे इकडे एन्जॉय केलेला आहे आणि खूप मज्जा आली. ग्रूमच्या फ्रेंड्सने देसी बॉईजवर डान्स केला आणि ब्राईडच्या फ्रेंड्सनी ड्रामा क्वीनवरती डान्स केला आणि सोबतच फुलो की बरसात हुई तो वो मजा ही कुछ और था. सो माझ्याकडे एक शॉर्ट असा टास्क होता की बाबा 1 तासामध्ये मला हळदी अगदी अविस्मरणीय पण करायची आहे आणि शॉर्ट करायची आहे. आता शॉर्ट आणि स्वीट प्रोग्राम करायचा म्हटल्यावर डोकं चालवलं आणि अशा ॲक्टिव्हिटी घेतल्या ज्या फार क्विक होतील आणि मला ॲक्च्युली या दोघांच्या हळदीमध्ये एक स्पेशल मुवमेंट द्यायचा होता. सो दॅट आय डिसायडेड की एक फ्लॅशवाली ॲक्टिव्हिटी करते आणि मी सगळ्या मंडळींना तिकडे फ्लॅश स्विच ऑन करायला लावला आणि आपलं जे वुड बी दाम्पत्य होतं, आपलं क्यूटेस्ट कपल होतं, त्या दोघांनाही खाली बोलवलं आणि त्यांना डान्स करायला लावला. आणि त्यांनी आल्यानंतर इतकं छान गाणं लागलं, शानदार. खरंच खूप मज्जा आली आणि दोघांनी खूप एन्जॉय केला आणि स्पेशली सगळ्या फॅमिली मेंबर्सने देखील इतका सपोर्ट केला ना की खूप छान वाटत होतं त्यांना बघून. आणि त्याच्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणाची हळदी इकडे सुरू होणार होती, पण त्यापूर्वी काका काकू म्हणजे नवरी आणि नवरदेवाचे काका काकू, आजी मावशी, जी मंडळी बाकी होती मी थोडं फोटोशूट केलं इकडे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या ॲक्टिव्हिटीज पार पाडल्यात. सो इकडे पारंपरिक पद्धतीने हळदीची सुरुवात झालेली होती आणि सगळ्यांना खूप मज्जा आली. होप सो तुम्हाला देखील हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला मात्र नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब, कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. दिस ब्युटिफुल इव्हेंट ऑर्गनाइज्ड बाय इझी इव्हेंट्स बाय राहुल आणि त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल देणार आहे, सो यू कॅन फॉलो हिम. थँक्यू.